आणि लगेच दुसऱ्या आरोपीला उपनगराध्यक्षपदी सन्मानानं या भाजपानं विराजमान करून टाकलं. मित्र हो, भारतीय जनता पक्षानं राजकारणातील अनेक भ्रष्टाचारांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घातलं, घासून पुसून स्वच्छ धुवून अगदी त्यांना पवित्र केलं, पावन केलं. क्लीनशीटचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि त्यांना पावन करून राजगादीवर सन्मानानं विराजमान केलं. सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय शक्ती आणि गुन्हेगारी याची मजबूत युती पाहायला मिळते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुद्धा आता नगरसेवक बनवण्यासाठी राजकीय पक्षाची अक्षरशः धडपड सुरू आहे. गुंडांना, गुन्हेगारांना उमेदवारी दिली म्हणून मतदारातून कितीतरी संताप व्यक्त होत असला मित्रांनो, तरी सुद्धा हे राजकीय पक्ष आणि या पक्षांचे नेते आपापल्या पद्धतीनं याचं समर्थन करीत आहेत. हे धक्कादायक आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यामध्ये गुंडांना, गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेली. त्याची मोठी चर्चा झाली, टीकाही झाली, वाद झाले. भारतीय जनता पक्ष अजित पवाराकडे बोट दाखवून मी नाही त्यातली हे दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यांनी तो प्रयत्न केला. अजित पवार यांनी हे भाजपाकडे बोट दाखवलं. कुख्यात गुन्हेगाराला पळून जाण्यासाठी भाजपानं तर मदत केली ना. याशिवाय भाजपचे उमेदवार सुद्धा कुठल्या कुठल्या कशा योग्यतेचे आहेत हे सुद्धा अजित पवारांनी दाखवून दिलं. अर्थात भाजपाने गुन्हेगारी कुटुंबात उमेदवारी दिली म्हणून किंवा त्यांच्याकडे बोट दाखवलं म्हणून अजित पवार काही स्वच्छ होत नाहीत, हा भाग वेगळा. भाजपानं मात्र खरोखरच आता मोठी कमाल केली. त्या बदलापूरच्या शाळेमध्ये अहो बघा, अवघ्या 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील एक आरोपी बघा, तो तुषार आपटे, तो भाजपाशी संबंधित. भाजपाने चक्क या आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवक पद बहाल केलं. कमाल आहे. म्हणजे अहो, देशाला हादरून टाकणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीचा भाजपानं अशा पद्धतीनं सन्मान केल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. धक्का. सर्वसामान्य जनतेत सुद्धा याची मोठी चर्चा झाली. राजकीय विरोधकांनी तर भाजपाचे कपडे टरा फाडून टाकले आणि मग सगळ्या बाजूने आग भडकायला लागल्यावर या तुषार आपटेचा राजीनामा झाला. याला म्हणतात बैल गेला आणि झोपा केला. जायची तेवढी इज्जत भाजपाची गेलेलीच. त्यानं राजीनामा दिला म्हणून काही ही गेलेली इज्जत भरून येणार नाही. त्याचा राजीनामा झाल्यावर काही लोकांना मात्र वाटलं की अरे वा, कदाचित भाजपाला सद्बुद्धी झाली, शहाणपणा सुचला, आपली काही चूक झाली हे कळालं असेल. आता यापुढे तरी ते कदाचित आरोपी असलेल्यांचा, गुन्हेगारी असलेल्यांचा अशा प्रकारे सन्मान करणार नाहीत. पण हा सगळ्याचा गैरसमज असल्याचं भाजपानं विना विलंब दाखवून सुद्धा दिलं. याच बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रियंका दामले यांची निवड झाली. भाजपाचा नगराध्यक्ष जेव्हा इथं झाला त्यानंतर त्यांनी युतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्ष पदाची जागा दिली. जागा देणं इथं हा भाग वेगळा. पण बघा, बदलापूर मधल्या शाळेतील त्या अत्याचार प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीतील दामले या आरोपी आहेत. त्याच्यावर दंगलीत सहभागी असल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सध्या त्या केवळ जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत. ज्या दामले दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, केवळ जामीन घेऊन त्या बाहेर आलेल्या आहेत, त्या आता बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत. एका आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिलं. टीकेचा भडीमार झाल्यावर त्याचा राजीनामा झाला आणि लगेच दुसऱ्या आरोपीला उपनगराध्यक्षपदी सन्मानानं या भाजपानं विराजमान करून टाकलं. आधी शेपूट घातलं, पण शेपटीची चाललेली वळवळ मात्र ठळकपणे दिसून आली. ती लपली नाही. काय तर म्हणे इतर पक्षापेक्षा वेगळा सुसंस्कृत पक्ष. मित्रहो, या भाजपाला आजही तुम्ही सुसंस्कृत पक्ष या नजरेनं पाहता का? त्याची तशी ओळख आता राहिलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.